नवरात्रोत्सवाच्या 9व्या दिवशी आज इचलकरंजीतील श्री रेणुका वाळूची घागर बनवून सापाची चुंबळ करून पाणी आणत असलेल्या रूपात तर श्री अंबाबाईची सरस्वती रूपात पूजा बांधण्यात आली होती। आज नवरात्रोत्सवाच्या अष्टमी दिवशी रेणुका मंदिर इचलकरंजी येथे पती सेवा ही पूजा बांधण्यात आलेली आहे। काल आपण झालेल्या पूजेमध्ये बघितलं की रेणुका देवीचा विवाह सोहळ्यानंतर सिद्धांचल पर्वतावर रेणुराजाने ऋचिक मुनी आणि माता सत्यवती यांना सांगितलं की माझ्या रेणुकाला आपली कन्या आहे असे समजून तिचा सांभाळ करा आणि असं सांगून त्यांनी निरोप घेतला। त्यानंतर ऋचिक मुनी आणि सत्यवती यांनी रेणुका देवीस गृहस्थाश्रम समजून सांगितला। तर गृहस्थाश्रम काय आहे तर यामध्ये रेणुकाला आपल्या पतीच्या सेवेसाठी आणि पूजेसाठी मलप्रहारी नदीतून उद्योजक आणायचं सांगितलं, म्हणजे पाणी आणायचं आणि ते रोज पतीची पाद्यपूजा वगैरे करायची। तर रेणुका देवी ही रोज सकाळी लवकर उठून मलप्रहारी नदीला जायची, तिथं स्नान करून तिथं वाळूची घागर बनवायची आणि सर्पाची चुंबळ करून ती पाणी आणायची। हा नित्यक्रम रेणुका देवीचा इथं चालू होता। अशाच पद्धतीनं ही एका राजाची, काश्मीरच्या राजाची राजकुमारी, ही राजकन्या ही आपली आज राजकुमारी ही ऋषीपत्नी झालेली आहे। इतका मोठा त्याग हा देवीला देखील करावा लागला आणि सदैव पांढरी वल्कले आणि कवड्याच्या माळा घालून तिला कायमचं वास्तव्य करावं लागलं। अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आलेली आहे। आज देवीचा जागर आहे। श्री अंबाबाई मातेची कमळ पुष्पात विराजमान पूजा बांधली आहे। कमळावरील अंबाबाई म्हणजे कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील देवी, जी लक्ष्मी स्वरूपात कमळावर विराजमान झाली आहे। या मंदिराचा इतिहास चालुक्य राजवंशाच्या काळापासून आहे। देवीला संपत्ती, समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि तिचे दर्शन घेणे हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते। जागराचा दिवस म्हणजे अष्टमीचा योग असल्याचे श्री अंबाबाईची कमळपुष्पात विराजमान अलंकारित पूजा बांधली आहे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।